श्री स्वामी समर्थ. कसे आहेत तुम्ही? तर आजच्या माझ्या नवीन लॉंग व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज जेवायला काय बनवायचं हा रोजचाच प्रश्न असतो. तुम्हालासुद्धा असा प्रश्न पडतो का? तर मुलं गेलेले आहेत ट्रिपला आणि आम्ही दोघंच आहोत जेवायला. तर मग म्हणलं की आज साधा आणि सिंपल, कारण मुलांना बेसन भाकर आवडत नाही, पण आम्हाला खूप आवडते. तर म्हणलं की आज दोघं आहेत तर बेसन आणि भाकरच मस्त बनवूया, म्हणजेच झुणका भाकर, आपलं महाराष्ट्राचं फेवरेट खाणं आहे. तर मी अगोदर इथे डाळ भात लावून घेतलेला आहे. मुलं जर आली तर जेवायला मागितलं तर 11:30-12 वाजता मग परत करत बसायला लागेल, म्हणून डाळ भात थोडा लावून घेतला. त्यांना जर इच्छा झाली थोडीशी खाण्याची तर डाळ भात नक्की खातील, म्हणूनच मी इथं डाळ भात थोडासा लावून घेत आहे. आणि हे तांदूळ आहेत ते माझे राशनचे तांदूळ आहेत. तर खूप छान ह्याचा पण भात होतो, असा चिकट होतो, पण आम्हाला चिकट आवडतो भात, म्हणूनच मी कुकरमध्ये लावत असते. तर मी इथे कुकर व्यवस्थित असं लावून घेत आहे. त्याच्याच नंतर मला झुणका भाकर बनवायची आहे आणि मग मी ते तयारी करणारच आहे. कांदा वगैरे कापून ठेवलेला आहे, लसूण वगैरे कापून ठेवलेला आहे. कुकर लावून घेतलं आणि त्याच्यानंतर हे पेरू आणलेले होते काल मुलांना द्यायला, तर मुलांना 2-2 दिले आणि उरलेले पेरू तसेच होते. तर यांच्याकडे बघितलं की असं वाटलं की हे पेरू मला बोलतायत, मला कधी खाशील, म्हणूनच मग मी एक पेरू कट केला. त्याच्यावर थोडंसं मिरची पावडर आणि मीठ टाकलं. तर पहिल्यांदा थोडंसं आंबट लागले, नंतर छान लागले. एवढा पेरू मी खाऊन घेतला आणि नंतर मग मला भाकर बनवायची आहेत. तर भाकर बनवण्यासाठी मी तवा वगैरे ठेवला. तर तुम्ही भाकरी कशा करतात? तर मी तरी पीठ बघा उकडून घेत असते, म्हणजेच तांदळाच्या पिठासारखं उकडून घेत असते. तर मला 2 ते 3च भाकरी करायच्या होत्या. मस्त असा तवा ठेवला, तव्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं, पाण्याला छान अशी उकळी येऊ दिली आणि 2-3 भाकरीचं पीठ परातीमध्ये टाकून घेतलं आणि ती पाणी गरम झालेलं त्या पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि नंतर मग ते पीठ परातीमध्ये छान असं चमच्यानं घोटून घ्यायचं आहे. आपल्या हाताला जर हात लावला तर ते पाणी गरम आहे तर पोळण, आणि आपण ते गरम पाण्यामध्ये, तेवढं उकळलेल्या पाण्यामध्ये आपण हात पण टाकू शकत नाही. तर मस्त असं मी चमच्यानं हे पीठ ना छान असं हलवून घेणार आहे, एकत्र मिश्रण त्याचं करून घेणार आहे. आणि तुम्हाला सांगू का, हे अशी भाकरी केल्यानं तर एवढ्या पातळ भाकरी आपण बनवू शकतो, एकदम तांदळाच्या भाकरीसारख्या एकदम पातळ बनतात आणि खूप छान अशी मोडत नाही, तुटत नाही, किंवा आपण हातावर घेतल्यावर कधी कधी बघा 2 भाग लगेच भाकरीचे होतात. कारण गावाकडं असं केलं जात होतं. ज्यावेळेस पीठ आपलं मोठं दळून देतात किंवा बरोबर नसतं पीठ, तर त्यावेळेस ही अशी प्रक्रिया केली जात होती. पण मला ते आवडते, मी नेहमी ते तसेच करते. आणि माझं हे पीठसुद्धा मी घरघंटीवरून दळून आणलेलं असतं. तर कधी मोठं कधी लहान असं जमतं, कधी नाही जमत. तर मग मी असंच करते आणि मला आवडतात पण, कारण मिस्टरांना जाड भाकर अजिबात आवडत नाही. आणि उकडून जर पीठ घेतलं तर आपल्याला पाहिजे तेवढी पातळ भाकर बनवू शकतात आपण, म्हणूनच मी इथं पीठ उकडून घेत आहे. आणि एवढी सॉफ्ट आणि एवढी नरम भाकर बनते ना, खूप छान अशी भाकर बनते. अशी प्रक्रिया केल्यावर तुम्हीसुद्धा एकदा ट्राय नक्की करून बघा. कारण प्रत्येकाची आवड असते, कोणाला सुक्या पिठाची आवडते, पण सुक्या पिठाची तुम्हाला सांगू भाकर कडक बनते थोड्या वेळाने. पण असं उकडून घेतल्याच्या नंतर पीठ म्हणजे भाकर कडक बनत नाही बघा, एकदम चपातीसारख्या आणि मस्त पातळ अशा भाकरी बनलेल्या आहेत. कारण झुणका भाकरीसोबत तर ना गरम भाकर आणि ते खूपच भारी लागते बरं का. तर माझ्या 3 भाकरी झालेल्या आहेत. तर आम्ही काय करतो ना, 3 भाकरी करत नाहीत असं म्हणतात. तर तिसरी भाकर झाल्याच्या नंतर तिसऱ्या भाकरीमध्ये आम्ही बोटानं ना असं छोटंसं होल करत असतो. तर मी पण इथं होल केलेला आहे त्याला, कारण असं बोलतात ना की 3 करू नये, म्हणूनच. तर इथं मी थोडंसं बेसन पीठ घेतलेलं आहे बेसन करण्यासाठी, त्याच्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचा कूट टाकला आणि असं व्यवस्थित असं मिश्रण करून घेतलं. कारण असं केल्याच्या नंतर बेसनामध्ये कुठल्याही प्रकारची गाठ होत नाही अजिबात. कारण तुम्हाला पण होत असेल ना असं बेसन केल्याच्या नंतर मधी अशा वाटतं की गाठी झाल्यात पिठाच्या. तर तुम्हाला सांगू का, बेसन हटताना ना म्हणजे घोटताना तुम्ही त्या बेसन पिठामध्ये शेंगदाण्याचा थोडासा कूट टाकून व्यवस्थित असं मिश्रण हातानं कालवून घ्या आणि नंतरच मग ते पाण्यामध्ये तुम्ही घोटून घ्या, तर अजिबात तुमची गाठ होणार नाही, ही गॅरंटी आहे बरं का. तर मी इथे छोटंसं पातेलं ठेवलेलं आहे, थोडंसं तेल टाकलं आणि जिरा राई टाकली. जिरा राईला छान असा तडका येऊ दिला आणि नंतर कांदा लसूण वगैरे टाकून घेतलं. मस्त कांदा लसूण फ्राय करून घेतला. थोडंसं तिखट टाकलं, हळद टाकली थोडीशी आणि छान असं थोडंसं फ्राय होऊ दिलं त्याला. चमच्यानं हलवून वगैरे घेतलं.
प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते. तर थंड पाण्यामध्ये बेसन केलेलं अजिबात चांगलं लागत नाही, कारण मी दोन्हीसुद्धा करून बघितले आहे. थंड पाण्यामधलं बेसन केलेलं एकदम बेचव बेसन होतं आणि गरम पाण्यातलं बेसन खूप रुचकर आणि चविष्ट लागतं बरं का. तर मी इथे 1 ते 1.5 गिलास पाणी टाकून घेणार आहे याच्यामध्ये. तर मी इथे 1 ते 1.5 गिलास पाणी टाकून घेतलेलं आहे. आता पाण्याला उकळी येऊपर्यंत थोडंसं थांबायचं आहे. तर तुम्हीसुद्धा कसं बेसन बनवतात किंवा तुम्हीसुद्धा कशा भाज्यांची प्रक्रिया करतात तर मला नक्की सांगा. तर इथे छान असं उकळी आल्याच्यानंतर घोटण्यासाठी मी ठेवलेलं आहे, म्हणजे यालाच आदन म्हणतात आमच्या इकडे. साध्या आणि सोप्या भाषामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि भाकर झाल्याच्या नंतर कधीही तवा गॅसवर ठेवू नये, कारण असं म्हणतात की गॅस तव्यावर ठेवल्याच्या नंतर दरिद्रता येते, घरामध्ये लक्ष्मी नांदत नाही. त्याच्यासाठी तवा कधीही रिकामा असताना गॅसवर ठेवायचा नाही. आता इथं मस्त पाण्याला उकळी आलेली आहे आणि मी इथे आता बेसन घोटून घेणार आहे. तर खूप छान असं बेसन बनतं बरं का. पाण्याला उकळी आलेली आहे तर आता मस्तपैकी बेसन घोटून घेतेच. तर हे मी मिश्रण केलेलं आहे. तर छान असं पक्कडनं मी हे बेसन घोटून घेत आहे, कारण माझी पक्कड खूप स्वच्छ असते. तुम्हाला वाटत असेल की पक्कड खराब असते, नाही, मी दोन्ही टाईम याला धुत असते. तर छान असं मस्त बेसन घोटून चमच्यानं नंतर याला व्यवस्थित असं त्याच्या गाठी अशा फोडून घ्यायच्या. मस्त असं बेसन होतं.